पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो नाना हे काय मला सांगायचं मी आलो असतो। अरे तुला आग मारून तू येईपर्यंत मीच पोचलो असतो म्हणून आलो। आणि आता मला ठीक आहे बाळ। अरे ज्यासाठी आलो तू ते राहिलंच की। अहो नाना ही तर जिन्नसाची यादी, याचे मी काय करू? अरे घरातले जिन्नस संपलेत ना, तेव्हा आता या यादीमधून अजून काय हवंय काय नकोय ते बघ आणि वाण्याकडून घेऊन ये तू। मी यादी असे काम केले नाही कधी। बाळ आता तुलाही व्यवहार कळायला हवा की नाही? हा पण एक अभ्यासच आहे। And you remember I told you, संसार सांभाळायचा असतो। होय नाना, आणतो। नमस्कार। नमस्कार। मी टिळकांकडून आलोय। माझे नाव बाळ। ही आमची सामानाची यादी, तेवढे जिन्नस भरून द्या। बाळ यंदाच्याला एका माणसाचे जिन्नस कमी वाटते आहे, तुम्हास वाटत नाही का? कल्पना नाही हो, नसावेत। हे तेवढे भरून द्या आणि हे 12 रुपये। बाळ अरे नेमका आज आमचा गडी आलेला नाही, तेव्हा हे सगळं तुला घेऊन जावे लागेल। अहो असे काय करता, मला घरी जाऊन अभ्यासाला बसायचंय। हे माझी पण अडचण आहे। आता माणसंच नाहीत कामाला, मी तरी काय करू? बरं द्या। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता राम। दादा अरे मला सांगायचेस ना, मी आलो नसतो। बैस बैस। अरे नाही नाही असू दे, काय बसून बसून अंमळ कसंच होत होतं, म्हटलं घरात चक्कर मारून येऊया। हा जरा कोट घालून बघ बरं। अरे अरे घाल तर। अरे बघ, मला काय अरे घालून करायचं बघ। मला सवय नाही याची दादा। अरे होईल त्याची सवय तुला। वाह वाह छान दिसतोय, नाही खांद्यालाही व्यवस्थित होतोय। अरे पण कोट एकदम रुबाबदार दिसतोयस तू। वा 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 दादा, कोट कशासाठी? काय आहे, एकेका वस्तू बरोबर जबाबदाऱ्या हस्तांतरित केल्या ना की मग मी निश्चिंत होईन। दादा काय ना, गोपिकेने कधी बाळच्या आईची कमतरता भासू दिली नाही, आणि तू आता त्याचा वडील होण्यासाठी सक्षम आहे याची मला खात्री आहे। दादा असं का बोलतोयस अचानक? काय ना की सूर्योदय झाला की कधीतरी त्याचं अस्त होणारच की रे। हा आणि आता इथली सगळी जबाबदारी तुलाच घ्यायची आहे नाही का? हा ठीक आहे। हे काय? हे माझं मृत्यूपत्र आहे। मी गेल्यानंतर तू बाळाला दे, तोपर्यंत तू सांभाळून ठेव। गोविंद भाईजान वहां पे क्या हुआ? गोरे अधिकारी कोणाला तरी त्या चौकात फाशी देत आहेत।
बाळ, आणलेस का सगळे जिन्नस? काय झालंय? नाना, मी आज जे काही पाहिलंय ना, त्यांनी माझा अगदी संताप झालाय. ते गोरे अधिकारी एवढे क्रौर्य दाखवूच कसे शकतात? बाबा, तू आधी शांत हो. हं? नाना, तो इसम, तो चोर, अहो त्याची काही चूक नसताना त्याला भर चौकात फासावर चढवलं त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी. सगळे जमले होते आणि सगळ्यांच्या देखतच त्या रामकृष्ण हरी. आपल्याच लोकांना फासावर चढवण्याचा अधिकार या ब्रिटिशांना दिला कोणी? समजतात कोण स्वतःला? हा देश आपला, इथली माणसं आपली, आणि त्यांच्या बाबत हे असे निर्णय घेतात, कोणालाही जुमानत नाहीत. शांत हो बाळ, शांत हो. हे बघ, क्रोध, राग ही अगदी स्वाभाविक लक्षणं आहेत मनुष्याची. पण त्याहूनही महत्वाचं असतं ते आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्याचे कसं. अहो, पण मग नाना, अन्याय सहन करायचा का जे घडतंय ते मान्य करायचे? नाही, अजिबात नाही. स्वतःच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरही आपणच शोधायची असतात. अहो, पण मग नाना, ये बाळ, ये. बस. हे बघ, तू आता मोठा झालायस. अजून आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा तुझं मन अशांत होईल, तुझं चित्त थाऱ्यावर राहणार नाही. तुझ्या मनात अनेक प्रश्न येतील, तुझी द्विधा मनस्थिती होईल. तुझ्या या वयात जे स्वाभाविक प्रश्न पडतात, आयुष्य दिशाहीन वाटू लागतं. स्वतःच्या कुवतीवर जेव्हा शंका घ्याव्याचे वाटतात, तेव्हा ह्या ग्रंथात त्याची उत्तरे सापडतात. हा आपला वंश परंपरागत असलेला गीतेचा ग्रंथ आहे. माझ्या पणजोबांनी घेतला होता. त्यांनी माझ्या आजोबांना दिला, मग माझ्या पिताश्रींनी घेतला, आणि मग मी. आता हा तुझ्याकडे ठेव. अहो पण नाना, तुम्ही हे काही गोष्टी केवळ आपली इच्छा असते म्हणून त्या स्वीकारायच्या नसतात. वेळ प्रसंगी दायित्व म्हणून घ्यायच्या असतात. ऐक माझं, हे भगवद्गीता आहे बाळ. श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलेली ती ही भगवद्गीता. ह्या जगात असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर तुला ह्यात सापडणार नाही. ह्याच्यामध्ये अशी अनेक रहस्य दडलेली आहेत जी केवळ ज्ञानानं खुली होतात. बाळ, तुझ्या ज्ञानानं ही रहस्य लोकांसमोर उलगडून दाखव. माझी खात्री आहे, तू हा ग्रंथ वाचलास ना, तर तुझी चिंता काहीशी शमेल. तुझा खऱ्या अर्थानं पुढचा प्रवास सुरू झाला. नाना, आजवर माझ्या सर्व प्रश्न आणि शंकांचं निरसन तुम्ही केलंय, आणि मला खात्री आहे की यापुढेही तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असेल. अरे अरे, आशीर्वाद आशीर्वाद हा आठवणीसारखा असतो. म्हणजे मनुष्य असो किंवा नसो, तो कायम सोबत असतो. नाना, असे नका ना बोलू. बाळ, तुझा क्रोध हा तुझ्या ज्ञानासारखा आहे. त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा हे तुला समजायला हवं, हो की नाही?
काय खाल्लं नसशीलच तू. हा, जा खाऊन ये. आणि हो, ह्या वेळेला मॅट्रिकला तुला योग्य तेच गुण मिळवीन नाना. जा. एकेका वस्तू बरोबर जबाबदाऱ्या हस्तांतरित केल्या ना की मग मी निश्चिंत होईन. काय ना की सूर्योदय झाला की कधीतरी त्याचा अस्त होणारच की रे. ए यशवंता, वैतागले मी यांच्या मागे घरभर फिरून फिरून. ऐकत म्हणून ते जेवून स्वस्थ बसा म्हणलं तर नाही. अहो तुम्ही जरा दटावा बरं यांना. किती वेळा. अहो काय झाले? दादानी त्याचा कोट दिलाय. अगं बाई, भाऊजींनी बाळला श्रीमद भगवद्गीता दिली आणि तुम्हाला. ज्येष्ठांची वाहन पायी चढवणं सोपं, परंतु त्यांनी दाखवलेली वाट चालणं मात्र कठीण. दादाबद्दल वैद्यांनी स्पष्ट सांगितलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली माझ्या. असं वाटलं की कानावर जे पडते ते सत्य नसावंच. आपण पुन्हा एकदा पोरके होणार कल्पना सहन नाही होत ग. अहो कधी कधी थोरलेपण स्वीकारावं लागतं. स्वतःची आसवं पुसून घराला सांभाळावं लागतं. मात्र ते किती कठीण असतं त्याची जाणीव आज होते. हेच शापित थोरलेपण दादानी किती वर्ष सहन केलं. एक हाती घराचा गाडा ओढला आणि आज तोच हातातून वाळू निसटून जावी तसा एक एक क्षण लुप्त होतोय. आपण हतबल आहोत या भावनेनेच अधिक त्रास होतो. अहो शांत व्हा. हे असे क्षण का कोणी आनंदानं मागून घेतं. आपण भाऊजींची आपल्याकडून अधिकाधिक काळजी घेऊया. त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. आता इतकंच आहे आपल्या हातात. नियती ही किती निष्ठुर असते बघ. आनंदाचे क्षण न मागता आपल्या झोळीत टाकते आणि न सांगता हिरावूनही घेते. वहिनी गेली त्यावेळेस या घराचं आई पण तुला न मागता स्वीकारावं लागलं. आणि आता वडीलपणाची जबाबदारी मला स्वीकारावी लागणार. सासूबाई, माझी काकू काय म्हणते माहितीये? आजारी व्यक्तीच्या तोंडाची चव जाते म्हणे. तेव्हा त्याच्या आवडीचं केलं ना खायला की तो आनंदाने खातो. अगदी खरं म्हणते तुझी काकू.
म्हणून तर आज घाट घातलाय ना आळूच्या फतफद्याचा. भाऊजींना भारी आवडतं आळूचं फतफद. त्यात त्यांच्या लाडक्या सुनेच्या हातचे फतफदे ते तर आनंदानं खातील ते. म्हणजे मी करू? हा, आळू शिजून झालाय, सुका शिजायला ठेवलाय, म्हणजे निम्मे काम झाले. पण सासूबाई, मला कशाचंच प्रमाण माहित नाही. काही कमी जास्त झालं तर ते रागवतील. मला बाई उगाच दडपण आलंय. दडपण? दडपण काय त्यात? भाऊजींनी तुला मुलगी मानली आहे की नाही? मग आपल्या मुलीवर वडील का कधी रागवतात? उलट तू त्यांच्यासाठी इतक्या मनापासून काही करतेस या विचारानेच त्यांची प्रकृती अधिक लवकर सुधारेल. खरंच सुधारेल? मग ना आपण रोज त्यांच्या आवडीचे पदार्थ करत जाऊ. त्यांना हवे तेच करू. मग ते आधीसारखे बरे होतील. काय आवश्यकता आहे ती औषधांची? तुझा निरागसपणा म्हणावा की वेडेपणा, पण आज मला देखील वाटते की हा वेडेपणा खरा ठरू दे बाई. जे अटळ आहे ते टाळण्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी करू. सासूबाई, हा? एवढे शेंगदाणे पुरतील? हा, घे ना आणखी. भाऊजींना फार आवडतात अगं. तुला एक सांगू भामा, जेव्हा तुझं स्थळ निश्चित झालं ना त्याच वेळेला भाऊजी मला म्हणाले होते, बाळा संसारात ही मुलगी खंबीरपणे सोबत करेल. पण सासूबाई, ते कुठे मला ओळखत होते? त्यांना कसं माहित? अगं, इतकी वर्षे आयुष्यात बरे वाईट अनुभव घेतल्यावर माणसाची पारख करता येते. तुझ्या येण्याने बाळच्या भविष्याची मोठी चिंता दूर झाली. याचं फार समाधान आहे त्यांना. तू घरात आल्यामुळे आनंदाचं एक नवीन पर्व सुरू झालंय असंच वाटतंय त्यांना. अगं बाई, सासूबाई, आता बघाच तुम्ही. यापुढे त्यांना कसलीही चिंता करावी लागणार नाही. त्यांना हवं नको ते सगळं मी बघेन. त्यांचा कुठलाही शब्द पडू देणार नाही मी. माझ्यामुळे या घरात आनंद आला ना, आता यापुढे कधीच कुठलंही दुःख आणि संकट या घरात येऊ देणार नाही. सगळं मामांजींच्या मनासारखं होईल, अगदी या आळूच्या फतफद्यासारखं. मामांजी, तुमच्यासाठी जेवण आणलंय. तुम्हाला माहितीये, तुम्हाला आवडते म्हणून अळूचं फतफद केलंय. आणि आज मी केलीये भाजी. तुम्हाला नक्की आवडेल. मामांजी, 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 मामांजी.